तिथून पोलीस फिरून गेले, मग तिथं टाकी आम्हाला गवसती, पोलिसाला का गवसत नाही? हा प्रश्न म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठी शंकाच उपस्थित करतो। दारूमुळे अनेकींचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यामुळे या लक्ष्मींनी आता दुर्गाचा अवतार घेतलाय आणि हे दारूचे सगळे अड्डेच उद्ध्वस्त केलेत। दारूवाल्यांना भरपूर सांगितलं आम्ही सर्वे करताना, अगर काही महिलांना त्यांच्या समक्ष अशा घरात जाऊन सुद्धा सांगितलं, तुम्ही एक घरात दारू तयार होती तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करते ही दारू, तुम्ही असं करू नका, तुम्हाला काहीतरी आम्ही काम आणून देऊ कोणचं बी, पण आम्हाला आमची टिंगल उडवायची। बीडच्या परळी तालुक्यातील तब्बल 40हून अधिक ठिकाणी दारूच्या हातभट्ट्या सुरू होत्या, मात्र या महिलांनी शांताबाईंच्या मदतीनं गावठी दारूच्या या अड्ड्यांवर हल्लाबोल केला आणि हजारो लिटरची दारू उद्ध्वस्त केली। आमच्या लक्षात आलं, आम्ही बघितलं की तिथं दारूचे जे हातभट्टीचे जे आहेत हे बॅलर हे जमिनीत पुरलेले होते आतमध्ये, आणि ते जमिनीत पुरलेले असताना त्याच्यावरती पाटा ठेवणं, ते हापशाच्या माध्यमातून दारू वर काढणं, म्हणजे मोठ्या 150-200 लिटरचे जे बॅलर आहेत ते जमिनीत पुरायचे आणि वरती हापशा लावायचा आणि त्याच्यातून ते काढायचे। वारंवार तक्रार करूनही पोलीस दारू उत्पादकांवर कोणतीच कारवाई करत नसल्याचा या महिलांचा आरोप आहे। तक्रार जर आली तरच आम्ही तक्रार घेणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार असं त्यांचं म्हणणं येतं, परंतु जर खरंच तक्रार करायला कुणी गेलं किंवा अर्ज घेऊन जर गेलं तर ते त्याच्यावरती फक्त मग बघायची भूमिका घेतात किंवा मग टोलवाटोलीचं उत्तर असं त्यांच्याकडून येते। दारू ही समाजाला लागलेली कीड आहे आणि जोपर्यंत या किडीचा बिमोड करत नाही तोपर्यंत गप्प न बसण्याचा निर्धार या रणरागिणींनी केला। या रुद्रावतारामुळे परळीतील दारू उत्पादक चांगलेच टरकलेत। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।